प्रणवच्या बॅट मधून आणि पहिला बॉल चांगला हाताळला होता हितेशने, पण त्यानंतर मात्र ऑफसाईड स्ट्रॉंग आहे हे दाखवून दिले बॅट्समन प्रणवने. पुन्हा एकदा आता एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये ड्राईव्ह केला जात आहे बॉलला. इनफिल्डच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत वाऱ्याच्या वेगाने एकदा कंप्लीट केली जाते, स्ट्राईक होते, रोटेट. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. 4 षटकांचं क्रिकेट आहे आणि 4 षटकांचं क्रिकेट असल्या कारणाने कुठेतरी तुम्हाला धावा जोडण्यासाठी वेग द्यावा लागेल. पण आता कोण आलाय बॅट्समन, तर ज्याने मात्र गोलंदाजींच्या माध्यमातून भुरळ घालले त्यांच्या चाहत्यांना, तो आता फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतोय. मिस्टर हिमांशू पाटील ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन जेव्हा स्ट्राईकवर आलाय त्याचं क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाईल, डोकेदुखी वाढू शकेल आता वेताळ कोपर संघाची. पाहूया सारिडांची गोळी खिशामध्ये आहे का. गोलंदाजी मार्कवर हितेश. हो हो हो, वेगवान बॉल आहे आणि वेगवान बॉलला एलिव्हेट करायचं होतं मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये. बॉलची उंची तपासता आली आणि या शॉट ऑफ गुडलँड बॉलला ऑन साइडला हवेत खेळायचा होता, समन्वयित होऊ शकला नाही बॅट आणि बॉल जातोय डॉट. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. हिमांशूसाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज हितेश. जबरदस्त बॉलिंग अटॅक आतापर्यंत. शफल लावून घ्यायचं होतं, 2 पायांच्या मधून गेलाय का बॉल, तर यावेळेस बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. या पहिल्या षटकातल्या शेवटचे 2 बॉलवर मात्र आपली जादू दाखवले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अलिमगड संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा. हळूहळू हे मैदान मात्र हाऊसफुल होते. कारण काय आहे, कारण यानंतरचा सामना कुठला आहे तर एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघ खेळ, तो म्हणजेच स्वयंभू पायगाव. म्हणजेच एका बाजूला असेल दीपक मडवी आणि एका बाजूला असेल यशपाल माळी, 2 लेजंड क्रिकेटर तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाले. म्हणूनच की काय हाऊसफुल व्हायला लागलं आहे हे मैदान. चला मैदानात वेळ घेऊ नका, दुपारचं सत्र हळूहळू चालू झालंय. उष्णता वाढेल, डिहायड्रेशनचा धोका होऊ शकतो, थकवा जाणवू शकतो. कमीत कमी वेळ घ्या, 20 मिनिटं घ्या एका डावासाठी, जेणेकरून एक चांगलं पारदर्शक क्रिकेट तुम्हाला खेळता येईल आणि आयोजकांना तुम्हाला खेळवता येईल. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय रोहित. जर्सी देखील मुंबई इंडियन्सचीच निवडलेली आहे वेताळ कोपर संघाने. मुंबईवर फारसं प्रेम जाणवते. सगळे मुंबई इंडियन्स येस हिटमॅन रोहित शर्माचे चाहते वेताळ कोपर गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळेच त्यांनी मुंबई इंडियन्सची जर्सीची जी शैली आहे, ती डिझाईन आहे, ती स्वतःच्या संघासाठी मिळवली. मॅच ऑन ठेवा प्लीज. बघा वारंवार 20 मिनिटं आणि समालोचन करताना मात्र ह्या गोष्टी न ऐकता तुम्हाला तुमचा लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हा आमचा प्रामाणिक असतो. म्हणून तुम्ही वेळेबद्दल सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवर रोहित. धावसंख्या आहे अलिमगड संघाची 9. आता स्ट्राईकवर ज्याने 2 चौकार खेचले होते पहिल्या षटकामध्ये तो फलंदाज प्रणव. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय पहिल्याच बॉलवर, पण मात्र खूप जास्त बाहेर आहे. उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल केला जातोय, त्यामुळेच पंचांनी निरीक्षण केलंय आणि व्हाईट बॉलची खूण केलंय. डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे झरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची. 10 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर 4 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गल्ली असे 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डेड बॉल आहे आणि ऑफ साइडला आपण पाहिलं आउटफील्ड मध्ये डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलंय झरीमरी स्पोर्ट्स अलिमगड साठी. यावेळेस सुट केलाय बॉलला, फाईन लेग रिजन निवडलाय, बॉल मात्र जातो सीमारेषा पार, मिळतोय हा दर्जेदार चौकार. सन्माननीय सुधाकर माळी साहेब यांना विनंती असेल की तुम्ही अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय सुधाकर माळी साहेब यांना नम्र विनंती असेल की तुम्ही अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. बघा तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने हा आजचा 4था दिवस रंगतोय आणि यशस्वीरित्या रंगतोय, हे महत्वाचं आहे. त्यामुळे सर्व मानकोळी ग्रामस्थांचं आणि हितचिंतकांचं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. सन्माननीय रणजित माळी साहेब यांना देखील विनंती असेल तुम्ही अतिथी कक्षात यायचंय. सन्माननीय रणजित माळी साहेब विनंती असेल आयोजकांच्या वतीने की तुम्ही अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. एकूण एक सर्व महानुभाव व्यक्तींना आम्ही विनंती करतो, कारण आम्ही तुमच्यापर्यंत जर पोहोचू शकत नसू तर तुम्ही मोठं मन ठेवून अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. रणजित केणी साहेब मी विनंती करतो यायचे प्लीज. रणजित केणी साहेब
आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. बघा तुमच्यासाठी भव्य दिव्य व्यासपीठ बनवलं आणि तुमच्या आशीर्वादाने मात्र हे मानकुळी गाव आहे, भिवंडीमध्ये खेळते, ठाण्यामध्ये खेळते, ठाण्याच्या बाहेर जाऊन खेळते. तर हे महत्वाचं आहे. प्रतिष्ठा जपण्याचं काम हे एकविरा स्पोर्ट्स मानकुळीचे सर्व खेळाडू करतायत. कारण त्यातल्या त्यात यशपाल माळी म्हणा, त्यानं दीपेश माळी म्हणा, आतिश म्हणा, तकदीर म्हणा, हे सर्वजण मात्र आपल्या भिवंडी परिसराच्या बाहेर जाऊन चांगला खेळ करतात. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर रोहित रिव्हर्स करतोय, हवेत बॉडी बॅलन्स करून हवेत झेपावून हा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करायचा होता, पण मात्र गोलंदाजाचा सूर कुठेतरी बिघडतोय आणि व्हाईट बॉल मिळतोय. तो म्हणजे जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला धावसंख्या झाली आहे बिनबाद 15 धावा. हिमांशू 2 बॉल खेळून नॉन स्ट्राईक एंडला आहे, पण प्रणव मात्र त्याचे आक्रमक इरादे स्पष्ट केले. शॉट सिलिकवर तैनात केला गेलेला आहे हिमांशूसाठी आणि प्रणवसाठी पण यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन नटराज स्टाईलने बॉलला उडवलंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांचा अफलातून षटकार. रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण वेताळ कोपर संघ देखील तितकाच ताकदीचा आहे, जो 60 ते 70 धावा देखील चेस डाऊन करण्याची क्षमता घेऊन या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पण मात्र अलिमगड संघाकडे हुकुमचा एक्का कोण आहे तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे, मिस्टर हिमांशू पाटील, जो एक दर्जेदार गोलंदाज भिवंडीच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातला आहे. म्हणजेच काय हा जो सामना आहे रंगतदार होईल, शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात तीळ मात्र शंका नाही. या मॅच ऑन ठेवायची आहे. बघा कुठल्याही क्षणासाठी मॅच थांबवू नका, कारण प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने दाटीवाटीने या मैदानाच्या आतमध्ये तसेच घर बसल्या GTC लाईव्हच्या माध्यमातून मजा घेत आहेत, त्याची मजा खराब करू नका. गोलंदाजी मार्कवर रोहित षटकारांचं प्रत्युत्तर देईल का? कोपर संघाकडून तसा खेळ होईल का? सध्याच्या घडीला थोडासा ऍडव्हान्टेज जाणवतोय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाकडे. बघा क्षेत्ररक्षण लावण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका, 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. जर तुमचा ओव्हर रेट चांगला असेल तर तुम्ही वेळ घेण्यात हरकत नाहीये, पण तुमचा ओव्हर रेट जर स्लो असेल तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जरी एकविरा स्पोर्ट मानकुली संघाने देखील वेळेबद्दल तफावत दाखवली तर एकविरा स्पोर्ट मानकुली संघाला सुद्धा पेनल्टी दिली जाऊ शकेल. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉलच्या माध्यमातून एकदा वाढेल. 22 धावा धावफलकावर. खूप चांगल्या पद्धतीने प्लेअर स्टँड या MPL साठीच बनवला गेला होता आणि प्लेअर स्टँड उंचावर आहे. जवळपास पहिल्या मेळावर हा प्लेअर स्टँड बनवला. एक चांगला व्ह्यू प्लेअर स्टँड मधून प्लेयर्सला घेता येतोय. जो संघ फलंदाजी करेल तो मात्र फर्स्ट फ्लोअरला जाऊन या स्पर्धेचा आनंद घेईल. दिशाबदल गोलंदाजी करेल रोहित. राऊंड विकेट आपटून टाकण्याचा प्रयत्न, शोल्डरवर कंट्रोल नव्हता, त्यामुळेच मात्र उसळी देऊन गेलाय बॉल. वाईड बॉल मिळते आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा गोलंदाजाला मिळणार आहे, कारण यानंतर जर त्या उंचीचा बॉल त्याने हाताळला तर पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकेल आणि अलिमगड संघाला त्याचा फायदा होऊ शकेल. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 23 धावा, 23 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट. रिव्हर्स कनेक्ट होतोय, थर्ड मॅन क्षेत्र निवडले आणि हा बॉल जातोय आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. अभिचं कौतुक करायला हवं. 3 दिवसापासून आम्ही अभिला मिस करत होतो का? आमचे डीजे अभि आजच्या दिवसामध्ये अंतिम सामन्यासाठी आलेले आहेत, म्हणजे सेलिब्रिटी डीजे वादक आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि खूप चांगली साऊंड क्वालिटी त्यांच्या माध्यमातून येते आणि तितकंच चांगलं संगीत जे प्रेक्षकांचं मनोरंजन करते. हा उलट दिशेने रिव्हर्स हिट केलाय आणि या रिव्हर्स हिटच्या माध्यमातून 6 धावा मिळत आहेत आणि 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या जाते पुढे पोहोचते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. येस गुड बॉयज केवढी दिवे, तुम्ही थांबून राहायचंय, कुठे मैदानाच्या बाहेर जाऊ नका, कारण तुम्हाला यानंतर दुपारच्या सत्रामध्ये खेळायचं आहे. खूप चांगलं हे नियोजन या ठिकाणी मानकोळी ग्रामस्थांच्या वतीने आणि खूप चांगली स्पर्धा, खूप चांगल्या पद्धतीने संघ देखील खेळतायत. महत्वाचं आहे हंगामाची सुरुवात आहे आणि हंगामाची सुरुवात एका लाख मुलाच्या स्पर्धेने केली जाते आणि हे महत्वाचं आहे आठवण काढणं जे आपल्यात नाही आहेत आणि त्या नाही असल्यामुळे आपल्याला दुःख तर होतंय पण त्याचं स्मरण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे एज लागते बॉल. शॉर्ट थर्डमॅन रिजनला क्षेत्ररक्षक एकदा मिळते, त्यामुळेच स्वर्गीय संजय मोतीराम भोईर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही एक चांगली टुर्नामेंट तुम्हाला
हंगामाच्या सुरुवातीला पाहण्यास मिळते ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स मानकुळीच्या वतीने आणि गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकुळीच्या वतीने. धावसंख्या 30 झाल्यात, 30 रन्स ऑन बोर्ड. एक हाय स्कोरिंग सामना होईल का नरेश मुकादमजी, कारण आतापर्यंत दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे आणि अजून काही बॉल शिल्लक आहेत आणि त्यानंतर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे कदाचित 60 65 70 पर्यंत मजल जाऊ शकते जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची. आणि आता मात्र कुठेतरी अडखळतोय फलंदाज हिमांशू, तो स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय. रोहित यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने सॉफ्ट हँड ड्राईव्ह, बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, खूप चांगल्या पद्धतीने बॉल स्टॉप केला जाईल. तो पण एक धाव मिळते, एका धावेची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. अजूनही बॉल शिल्लक आहे, म्हणजे खूप मोठं षटक हाताळलंय रोहितने. दुपारच्या 17 आणि दुपारच्या 17 जवळपास 9 डिलिव्हरीज त्याने आतापर्यंत फेकल्या आहेत आणि अजून एक बॉल शिल्लक आहे. म्हणजे एका षटकामध्ये 10 वेळा त्याला मागे पुढे व्हायला लागलं. तर पाहूया या बॉलवर काय पाहायला मिळते. धावसंख्या झाले बिनबाद 31. जरीमरी स्पोर्ट्स अलिमघर. फुलटॉस आहे, खूप चांगल्या पद्धतीने पिक केलाय बॉलला, काउकॉर्नर रिजन मध्ये खेळलाय. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. धावचीतचा धोका होता. रोहित थोडासा आळस दाखवतोय. बघा रोहित कडून एक चांगली कामगिरीची अपेक्षा गोलंदाजाला होती, पण गोलंदाजीमध्ये थोडं चुकलंय. गॅदर सुद्धा चुकले. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 33 धावा. 24 धावा खर्च केलेले आहेत रोहितने आणि स्वतःवर नाराज असेल, पण ही वेळ नाराजी दाखवायची नाही आहे, तर यानंतर चांगला खेळ कसा होईल त्याकडे लक्ष देण्याचे आहे. आणि वेताळ कोपर संघाकडे ती कॅपॅसिटी आहे की अजूनही ते चांगला फाईट बॅक देऊ शकतील जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. तर तयार राहायचंय 2 कॅप्टन्सने, एकविरा स्पोर्ट्स मानकोली आणि स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचंय. जसा हा पहिला डाव संपेल आपण टॉस करणार आहोत. टॉसबॉक्स देखील खूप चांगल्या पद्धतीने बनवला गेलेला आहे. हा देखील एक स्फूर्तीप्रित्यर्थ टॉसबॉक्स आहे. हरिभक्त पारायण वैकुंठ निवासी निर्मल मुकुंद केणी आणि स्वर्गीय कबीर निर्मल केणी यांच्या स्मरणार्थ टॉसबॉक्स तुम्हाला आमच्या VIP डाईसच्या डावीकडे पाहायला मिळतो. त्या ठिकाणीच प्रत्येक सामन्याचा टॉस केला जाणार आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर भरभक्कम शरीर यष्टीचा गोलंदाज आहे. वैभव पाटील. आणि या वैभव पाटीलवर आता सर्वांच्या नजरा असतील, कारण 33 धावा म्हणजे जवळपास 17.50 धावगतीने खेळतोय. तो म्हणजे 16.50 धावगतीने जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड खेळतोय. आणि त्या धावांना अंकुश लावण्यासाठी आता महत्वपूर्ण गोलंदाज जो सायडाम गोलंदाज म्हणून ओळखला जातो वैभव पाटील याला आमंत्रित केलं गेलंय. पंचांच्या उजवीकडून तो सज्ज होतोय. वा 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 वा, क्या भन्नाट वेगाने गोलंदाजी केलेली आहे आणि सायडाम गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत. आपण कपिल कणे यांना देखील पाहू शकतो, सायडाम गोलंदाज आहे. त्यानंतर वैभव पाटील सायडाम गोलंदाज आहे. आणि भिवंडीमध्ये मात्र चांगले चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळे भिवंडीचं वैभव मात्र वाढत चालले. त्यातला एक गोलंदाज हिमांशू पाटील देखील तुम्ही आता याच सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले. खूप सारे गोलंदाज, तकदीर माळी एक चांगला गोलंदाज आहे. या सर्व गोष्टी मात्र तुम्हाला मैदानात खेळल्यानंतर एक चांगला तुम्ही इतिहास रचल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला आठवण्यात ते येतील. यावेळेस मात्र एज लागते आणि पहिला हादरा बसतोय वैभव पाटील आणि आपला वैभव दाखवलाय आणि पहिला हादरा बसतोय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. ज्या गोष्टीसाठी बोलवण्यात आलं होतं ती गोष्ट पूर्ण करतोय तुमचेच गोलंदाज वैभव पाटील. मंजिल मिले ना मिले वो अलग बात है, लेकिन कोशिश करते रहना अपना काम है आणि कोशिश करते रहते हुए आपको आगे बढ़ते रहना है. आणि आता मात्र आता थांबून चालणार नाहीये वैभव पाटीलला, पुढेच तशी गोलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्या मात्र एक डोंगर बनवला गेलाय धावसंख्येचा जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाच्या वतीने. आणि दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची आहे तर एक नक्कीच लो स्कोरिंग टार्गेट हे तर होणार नाहीये. आता धावसंख्या मात्र कुठेतरी 40 50 60 पर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आतापर्यंत दोन चांगले चेंडू हाताळलेत. पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केली, त्यानंतर विकेट मिळवला, एक भागीदारी मोडीत काढले. नवीन फलंदाज भावेश तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला हिमांशू असेल, वैभव तिसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज होते पंचांच्या उजवीकडून. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षक वारंवार बदल केला जातोय, कारण आता पाहिती आहे एक स्ट्रेंथ काय आहे.
भिवंडी परिसरात एकमेकांसोबत खेळताना तुम्हाला अनुभव येतो की कुठला फलंदाज कुठल्या ताकदीचा आहे, कुठल्या गोलंदाजाचा स्ट्रॉंग झोन काय आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास या खेळाडूंना आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारावर आता खेळ होतोय का पाहूया. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैभव पाटील सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस हुक केलाय बॉलला. लॉंग रेक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातावर तुडी देऊन बॉल निघून जाते सीमारेषेच्या पार. मिळतोय अफलातून चौकार. वेळ मिळाला होता आणि त्या वेळेचा सदुपयोग करताना मात्र हाफ ट्रॅकर बॉलला खूप चांगल्या पद्धतीने हुक केलंय. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, पण टेनिस बॉलला बाउन्स असतो आणि तो बाउन्स चेक करून तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं असते आणि तो अभ्यास कुठेतरी कमी पडला आणि बॉल मात्र वन बॉल्स घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या 38. वा 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 वा. यावेळेस थोडंसं परिवर्तन केलं, व्हेरिएट केलं स्वतःला, टप्प्यामध्ये थोडासा बदल केला. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता, थोडे बॉलला टॉस केलाय उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉल दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलंय आणि त्या रणनीतीमध्ये कुठेतरी तो अचूक ठरलेला आहे. बॉल जातो डॉट. मिस्टर दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी, विनंती असेल तुम्ही अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. मिस्टर दीपक मडवी आयोजकांच्या वतीने ही विनंती असेल. त्यासोबतच मिस्टर जीतू गवळी साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. जीतू गवळी आणि दीपक मडवी, वन ऑफ द बेस्ट लेजंड ऑफ भिवंडी क्रिकेट. फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने यष्टी वाकवली. त्रिपाळीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन त्रिपाळीच्या स्वरूपात. बघा, या चुका तुमच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून अपेक्षित नसतात, कारण तुम्हाला माहित असायला हवा की तो अराउंड विकेट गोलंदाजी करतोय आणि अराउंड विकेट गोलंदाजी करताना मात्र तुम्ही लेग स्टिक उघडी ठेवू शकत नाही आणि तुम्ही जर ती ओपन ठेवली तर गोलंदाज देखील नेमबाज आहे भिवंडीतले आणि खूप चांगल्या पद्धतीने नेम घेतला गेला आणि यष्टी डाऊन केले. आता बसतोय हादरा, तो म्हणजेच दुसरा भावेच्या स्वरूपात बाद झालाय. फलंदाज मुकेश आता तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि हिमांशू 4 बॉल खेळत 2 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा अपील केली जाते आणि अपील उचलली जाईल. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि रोहितने जरी यश दिलं नाही तरी देखील वैभवने खूप चांगला बॅकअप दिलेला आहे. वेताळ कोपर संघाला बसतोय तिसरा हादरा. धाव संख्या 38 असताना दरम्यान सन्माननीय गजेंद्र कुमार साहेब, जे खुशी ॲक्सिस वर्ल्ड चे ओनर आहेत, त्यांचं आगमन, त्यांचं शुभागमन अतिथी कक्षामध्ये होणार आहे थोड्याच वेळानंतर. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्रीयुत गजेंद्र कुमार साहेब, जे खुशी ॲक्सिस वर्ल्डचे ओनर आहेत. 38 धावा दाखल मित्रा. 38 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. वा 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 वा. विकेट टेकर गोलंदाज वैभव पाटील. खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 धावा आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज. आता मात्र जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला खिंडार पाडण्याचं काम वैभव पाटीलने केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाज ठरलेला आहे आतापर्यंत. वैताळ कोपर संघाचा नवीन गोलंदाज यतीन येतोय. वैभव पाटील यांचे कझिन आहेत यतीन. आणि पाहूया, इमर्जिंग प्लेअर आहे भिवंडी क्रिकेट मधला आणि इमर्जिंग प्लेअर असताना एक जबाबदारी असते. यावेळेस टेकन चौथा आदरा बसतोय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. धाव संख्या 38 असताना
पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या होती 33 आणि आता त्यानंतर पुढच्या 7 बॉल नंतर फक्त धावा जोडता आलेल्या आहेत ते म्हणजे फक्त 5 धावा. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन वैभव पाटीलने केलं आणि त्यानंतर त्याची साथ देण्यासाठी यतीन आलाय आणि यतीनने मात्र जबरदस्त साथ देताना वैभव पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवताना विकेट मिळवलेले आहे आणि आता कुठेतरी पडझडीमध्ये अडचणीमध्ये दिसतोय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघ. जो संघ पोहोचणार होता 60-65 कडे त्याचं स्वप्न पूर्ण होईल का यावेळेस. मात्र क्रॉस बॅटेड शॉट आहे फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेल्या दरम्यान मिळते एकदा दुसऱ्या प्रयत्न धावचीचा धोका आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद अति घाई संकटात नेई. गेम ऑफ अनसर्टनिटी का म्हणतात त्याचं उदाहरण तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. कारण 2 षटकामध्ये 33 धावा आणि त्यानंतर मात्र समान कालांतराने विकेट फक्त एक चौकार त्यानंतर आलेला आहे 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आणि विकेट डाऊन झालेत एकूण 4. म्हणजेच काय आता सर्व काही आपल्याला लक्ष द्यावं लागेल हिमांशूच्या बॅटिंगकडे कारण तो 2ऱ्या क्रमांकावर आलेला आहे पण म्हणावी तशी कामगिरी आतापर्यंत झालेली आहे. नवीन बॅट्समन अभिषेक तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. माफ करा हिमांशू बाद झालेला आहे. नवीन बॅट्समन आहे अभिषेक आणि सुमितची ही जी जोडी आहे जी आता या स्लॉग ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळताना दिसेल त्यांच्याकडून जास्तीत जास्त धावांची अपेक्षा जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड ठेवून आहे. स्ट्राईकवर बॅट्समन आहे अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे सुमित. बॉलिंग ट्रॅकवर यतीन. लेफ्ट आर्म ओव्हर हा प्रकार बॉल आहे उजव्याच्या खूप जास्त बाहेर वाईड बॉल मिळतो. एका धावेची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजेच 40. सर जितू गवळी यांना विनंती असेल की त्यांनी अतिथीमध्ये यायचंय. तसेच सन्मानित तानाजी भाऊ भोईर यांना मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली. सन्मानित तानाजी भोईर यांचा मी आभार व्यक्त करतो. यावेळी बॉलला हुक केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे 2 बाउन्स बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे फेकी थोडीशी उशिराने 2 धावा मिळत आहेत 2 धावांची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजेच 41 आणि 42 41-42. घेरप व्हावं लागेल आत्मविश्वास जागरूक करावा लागेल. आता जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला पहिल्या 2 षटकामध्ये जो खेळ झाला होता तसा खेळ तर आता होत नाहीये पण त्या खेळाच्या इतपत प्रामाणिक खेळ आता करावा लागेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 42 धावा 42 रन्स. 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. इनसाइड एज खूप चांगलं यष्टीरक्षक धावचीचा धोका 2 फलंदाज एकाच एंडला आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे मिस्टर सुमित डायमंड डकवर बाद. दिवा यांचं हार्दिक स्वागत. सन्मान्य जयेश म्हात्रे दिवा यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी विनंती करतो एकूण एक सर्व मान्यवरांना जे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी मोठं मन दाखवून आमच्या अतिथी कक्षाची शोभा वाढवायची आहे. धावसंख्या 42 42 रन्स आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दर्जेदार यष्टीरक्षण त्या ठिकाणी करतोय यष्टीरक्षक रोहित ज्याने गोलंदाजीमध्ये जादू दाखवली नाही पण मात्र यष्टीरक्षणाच्या बाबतीमध्ये 100 पैकी 100 गुण. यतीन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर यॉर्कर बॉल आणि यॉर्कर बॉलवर मात्र या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि यष्ट्या वाकवल्या जातात पिपळाच्या स्वरूपात फलंदाज बाद. हरदास माळी यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय हरदास माळी यांचं हार्दिक स्वागत आहे. हरिभक्त परायण सन्माननीय हरदास माळी यांचं हार्दिक स्वागत. शुभागमन होते आणि या मान्यवर व्यक्तींमुळेच मात्र आता हे सर्व मानकोळीतले तरुण वर्ग एका चांगल्या दिशेने आगेकूच करतात. खेळाच्या माध्यमातून मला शिक्षणाच्या माध्यमातून मला संस्कृतीच्या माध्यमातून मला या सर्व महानुभाव व्यक्तींच्या आशीर्वादाने मानकोळी गाव प्रगती करते. 5 बॉल
फेकून झालेले आहेत आणि धावसंख्या थांबले 42 आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 आहे आणि त्यानंतर पुढच्या 11 बॉलवर फक्त आणि फक्त 9 धावा गोळा करता आलेल्या आहेत जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. टॉस साठी तयार राहायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स मानकुळी विपक्ष स्वयंभू पायगाव असा सामना असणार आहे, तर त्यांनी टॉस साठी तयार राहायचंय. सन्माननीय गजेंद्र कुमार साहेब खुशी ऍक्सिस वर्ल्डचे ओनर यांचं आगमन, त्यांचं स्वागत केलंय. षटकाराच्या माध्यमातून दर्जेदार षटकार. ऍक्सिस वर्ल्डचे मालक आहेत, ओनर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून आता एक कॉम्प्लेक्स बनला जातोय ज्याच्यामध्ये 4 माळे कमर्शियल असलेले 16 माळ्याचा रेसिडेन्शियल टॉवर असेल आणि दर्जेदार बांधकामासाठी ओळखलं जाते खुशी ऍक्सिस वर्ल्डला. जर तुम्हाला घ्यायचा असेल फ्लॅट किंवा कमर्शियल गाळा तर नक्कीच संपर्क करू शकता खुशी ऍक्सिस वर्ल्ड किंवा आमचे एकविरा मानकुळीचे जे खेळाडू आहेत त्यांच्याशी संपर्क करू शकता. मिस्टर गजेंद्र कुमार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, त्यांच्या सर्वांना आम्ही भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि या ग्राउंडसाठी बघा, मैदान नसेल तर क्रिकेट होणार नाहीये, कारण आता सर्व शहरीकरण झाल्यानंतर मैदानही संकुचित होत चाललेले आहेत. पण सन्माननीय गजेंद्र कुमार यांनी या मैदानासाठी खूप महत्त्वपूर्ण सहकार्य केलंय. त्याबद्दल सन्माननीय गजेंद्र कुमार आणि सर्व त्यांच्या साथीदारांचं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. अशीच मदत, असंच सहकार्य भविष्यात मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. चांगलं बांधकाम आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला आता हे कॉम्प्लेक्स या मैदानाच्या मागच्या बाजूला होताना पाहायला मिळणार आहे. 4 माळ्याचं कमर्शियल आणि 16 माळ्याच्या रेसिडेन्शियल फ्लॅट्स त्या ठिकाणी असतील. थँक्यू थँक्यू थँक्यू. सिडनी सर, तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. थोडीशी उशिरा आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आलेली आहे, पण तुमची जी जोडी आहे जयवीरूची ती बांधकाम क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती करू अशी आम्ही इच्छा वर्तवतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यासाठी आपण आमंत्रित करूया गजेंद्र कुमार सर, आपको आना है और सिडनी सर आपको आना है. आपके शुभ कर कमलों से अगली मैच का टॉस किया जाएगा. यस, खुशी ऍक्सिस वर्ल्डचे ओनर्स या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचं आम्ही खरंच हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण त्यांच्या हातामध्ये ही नाणेफेकीचा कॉइन सुपूर्द करतोय. सर, एक बाजू में एकविरा स्पोर्ट्स लिखा गया है और एक बाजू में श्री चौटा हिरवा अंडर-19 लिखा गया है. दोनों कैप्टन में दोनों में से एक बोलना है. यस, स्वयंभू पायगाव कॉल करते. आपको टॉस करना है. हाँ, डाल सकते हैं. एकविरा स्पोर्ट्स कॉल किया गया है और यस, टॉस जीता है एकविरा स्पोर्ट्स मानकुली. मी मान्यवरांना विनंती करतो, पुन्हा एकदा तुम्ही आमच्या VIP डाईसची शोभा वाढू शकता. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि आता ऑल द बेस्ट देण्याची वेळ आली आहे, ती म्हणजे या 2 संघांना, एकविरा स्पोर्ट्स मानकुळी आणि स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. नाणेफेक जिंकले एकविरा स्पोर्ट्स. तकदीर माळी, तुमची तकदीर मात्र तुमच्या संघासोबत आहे. काय रिझन असेल? क्षेत्ररक्षण. या मैदानावर खेळलात, या मैदानावर वाढलात, या मैदानावर रुळलात, त्याचा फायदा तुम्हाला होईल का? हा, नक्कीच. पहिला सामना असेल या हंगामातला टेनिस बॉल क्रिकेटचा. तुमच्या संघामध्ये गेल्या वर्षीपेक्षा काही बदल पाहायला मिळतील की जो संघ गेल्या वर्षी खेळला होता त्याच संघाने तुम्ही या वर्षी खेळणार आहात? 2-3 प्लेयर नवीन बघण्यात येतील आमच्या ह्याच्यात. आजच्या सामन्यामध्ये दीपक मडवी, जितू गवळी विपक्ष यशपाल माळी आणि दीपू माळी आणि तकदीर माळी कॉन्टेस्ट आहे. हा सामना शेवटच्या घटकेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल का? हा, नक्कीच. यस, फलंदाजी करायची आहे मनाच्या विरुद्ध मनासारखं. निश्चितच चांगला टार्गेट सेट करू. जितू गवळी आणि दीपक मडवी यांच्याकडे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? कारण तुम्ही यंगस्टर आहात आणि त्यांचा खेळ मात्र उत्तरोत्तर वाढत चाललाय, वृद्धिंगत होत चाललेला आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? त्यांना आदर्श मानता का? ते तर संपूर्ण मॅच चांगलीच खेळणार, आमच्याकडून अपेक्षा आम्हाला राहणार. तर दीपक मडवी आणि जितू गवळी वगळले तर कुठले चांगले खेळाडू आज आम्हाला खेळताना पाहायला मिळतील स्वयंभू पायगाव टीम मध्ये? मी स्वतः नितीन मुकादम आहे, समीर पाटील आहे. क्या बात आहे. म्हणजे जसं यांनी सांगितलं एकविरा स्पोर्ट्स मानकुळी संघाला एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट होणार आहे, तुमच्याकडून देखील तसाच प्रयत्न होईल का? हो, नक्की. सीझनची फर्स्ट मॅच आहे, चांगलं खेळू.
तर नाणेफेक जिंकले ते म्हणजे एकविरा स्पोर्ट मानकोळी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वयंभू पायगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिकडे माझे साथी समालोचक मित्र मिस्टर सुभाजी धुमाळ दुसऱ्या डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू देईल. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष जी पाटिल. और पहली इनिंग खत्म हो गई है. निर्धारित 4 ओवर में 48 रन इकट्ठा किया. 49 का टारगेट का पीछा करने के लिए सलामी जोड़ी मैदान के अंदर है, मास्टर और यशराज. तो मास्टर स्ट्राइक के ऊपर है, यशराज नॉन स्ट्राइकर एंड पे, और गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए हिमांशु पाटिल आए. बेताल स्पोर्ट कोपर टीम को जीतने के लिए 49 रनों के टारगेट है. 49 रन टू विन है, लेकिन पहला पावर प्ले जारी है. तो इस पावर प्ले में कितने रन इकट्ठा करेंगे ये तो वक्त बताएगा. बिल्कुल एकवीरा स्पोर्ट मानकोड़े के सभी सदस्यों को सूचना है, खिलाड़ियों को अब कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. और जोरदार हिट करने गए और बल्ले का किनारा लगा, यहां भी मुझे आवाज आया, लेकिन बैट्समैन खुद सरेंडर हो चुके हैं और विकेट कीपर ने शानदार कैच लिया. पहला झटका लगा. वेताल स्पोर्ट कोपर टीम को पहली सफलता हासिल किया हिमांशु पाटिल ने, और स्कोर बोर्ड के ऊपर नजर डाले तो रन बन चुके या 0-1 विकेट के नुकसान पे. कमांड जी. बिना अंडा तोड़ के ड्रेसिंग रूम में 49 का पीछा करना है. जरीमरी स्पोर्ट अलीमघर टीम ने 48 रन इकट्ठा किया है. त्याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये सन्माननीय हरीश भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ज्यांनी आम्हाला मालिकावरची ट्रॉफी उपलब्ध करून दिली ते सन्माननीय हरीश भोईर साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. जे ग्रामपंचायत सदस्य वेळे आहेत व कृषी उत्पन्न बांधकाम समिति सदस्य आहेत, सन्माननीय हरीश भोईर साहब हार्दिक स्वागत. गजेंद्र कुमार साहब, आपका बहुत बड़ा योगदान रहा है, तो आपको थोड़ी देर के लिए रुकना है, 2 से 3 मिनट के लिए रुकना है बस. एक और होने जाने दो, आपका हमें स्वागत सम्मान करना है. थैंक यू. बहुत अच्छी बाउंसर मारी, कंधे के ऊपर से सीधी चली गई. लेफ्ट हैंड और विकेट की गेंदबाजी चल रही मानकोड़े एंड से, और ये उड़ाया. ओह, जाएगी गेंद बाहर क्या? नहीं. और ये देखिए, ये पकड़ना चाहिए था. क्रिकेट में कैचेस पकड़ना चाहिए दोस्तों. 1999 में ऐसा ही हुआ था जब स्टीव वॉ का कैच हर्षल गिब्स पे छोड़ा था. दक्षिण अफ्रीका में भी सपने में भुगत रहे वर्ल्ड कप कब मिलेगा. सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेब, जे वेळेगावचे उद्योगपती, त्यांचं हार्दिक स्वागत मानकोळी स्पोर्ट्सच्या वतीने, एकविरा स्पोर्ट्स मानकोळी आणि गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोळीच्या वतीने. थँक्यू. 2 रनों के साथ यशराज ने खुद का खाता ओपन किया. नए बल्लेबाज यश आए. अगर यशराज नए बल्लेबाज है. यश और यशराज ये जोड़ी है. अगर ये कैच लपक देते तो बेहतर होता, लेकिन अच्छी गेंदबाजी हिमांशु की. और ये देखिए क्या गेंद पे की बैक पर जाकर गेंद को खेलने का प्रयास किया था, संपर्क खासा हुआ नहीं है. दो गेंदें शेष है हिमांशु की. लेफ्ट ओवर विकेट. और ये देखिए क्या गुडनेस स्पॉट के ऊपर गेंद का फेंका, लेकिन किनारा लगा. रफ्तार से गेंद का काम हो रहा है. रफ्तार का सौदागर देखिए मैदान के अंदर इस 22 यार्ड के पट्टी के ऊपर किस तरह से वेरिएशन दिखा रहा है. बैट्समैन चले डगआउट. चेक. त्याच दरम्यान खुशी ॲक्सिस वर्ल्डचे सन्माननीय गजेंद्र कुमार साहेब आणि सन्माननीय सिडनी सर साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांनी आम्हाला मैदानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे.
आणि त्यांच्याच योगदानामुळे ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीसाठी आलेल्या आहेत आणि त्यांचाच खुशी ॲक्सिस वर्ल्डचा कॉम्प्लेक्स 4 माळ्यांचा कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि 16 माळ्यांचा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स या मैदानाच्या मागच्या बाजूला होतोय. त्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. तुमची ही जोडी अशीच भविष्यात चांगलं काम करेल अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. ऑल द बेस्ट गजेंद्र कुमारजी, ऑल द बेस्ट सिडनी सर. आता सिडनी सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि शुभ सन्मान करतील सन्माननीय यशपाल माळी साहेब. यांच्या शुभ हस्ते सिडनी सर यांचा सन्मान केला जातोय. बघा असे उद्योगपती खूप महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्हाला तुमच्या परिसराचा विकास करायचा असतो आणि तुमच्या स्वतःचा विकास करायचा असतो त्यावेळेस उद्योगपती खूप महत्वपूर्ण भूमिका अदा करत असतात आणि मानकोळी गावाचा विकास नक्कीच आता होणार आहे खुशी ॲक्सिस वर्ल्डच्या माध्यमातून. थँक्यू. बिल्कुल ऑन साइड के ऊपर खेल दिया गेंद को, शॉट मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, हल्का तो से पिक किया, एक सिंगल मिली और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. चेतन ने खुद का खाता ओपन किया, पहला ओवर खत्म हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद वेताल स्पोर्ट कोपर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 3 रन 2 विकेट के नुकसान पे. 18 गेंदे शेष है और जीतने के लिए यहाँ 46 रन की जरूरत है. 46 रन चाहिए, रन ज्यादा है गेंदे कम है और इस हालात में 2 विकेट मैदान से बाहर गए. पहले मास्टर गए, उसके बाद यशराज 2 रन बना के वापस गए. अब नए बल्लेबाज चेतन आए जिन्होंने अभी अभी खाता खोल दिया है, लेकिन दूसरे गेंदबाज कौन होंगे. 18 गेंदों में जीतने के लिए 46 रन चाहिए. 46 रन टू विन. दोपहर का सत्र बन चुका है. इस 12वां खिलाड़ी जाइए अंदर. अठारह गेंदे 46 रनों की जरूरत है. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है दोस्तों. क्रिकेट खेलना सबके बस का काम नहीं है. हम विनती करते कि तुरंत मैच को शुरू कीजिए. अभी तक का 46 रन चाहिए. 46 रन टू विन वेताल स्पोर्ट कोपर टीम. तो इस हालात में कोई ना कोई हीरो बनना है. अभी तक विकेटें उनके हाथ में और गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए दीप आए. कोटे की पहली पारी की ये दूसरी ओर लेके हम विनती करते कि थोड़ा स्पीड अप कीजिए. वार्म अप करने की कोई जरूरत नहीं ज्यादा. एक मीडियम फास्ट गेंदबाज आए हैं गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए. मनकोली गांव एंड से गेंदबाजी करने के तैयार है यहाँ दीप और दीप के सामने बल्लेबाज खेल रहे चेतन. सन्माननीय राहुल माळी साहेब यांचं आगमन होते, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय राहुल माळी साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. बिल्कुल दीप की गेंद और डिफेंस शॉट खेला, लेकिन सिली मैदान के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं है. बॉलर जाकर गेंद को स्वयं फील्ड किया और जाकर स्वयं उठाएंगे. तब तक के लिए बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ पूरा कर दिया और इस 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा है 4 के घर में. अभी तक जीतने के लिए 45 रनों की जरूरत है. 17 गेंदे 45 रन चाहिए. ठोकम ठोक की शुरुआत करना चाहिए, तोड़फोड़ होना चाहिए. रन ज्यादा है गेंदे कम है. फुल टॉस से गेंद हवा में, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी. ओहो देखिए कमेंट बॉक्स में गेंद आ गई है. इशारा अंपायर साहब जी का. 4 रन. चार रन के साथ स्कोर पहुंचा है 8 के घर में. अंपायर की भूमिका में आप देख रहे इस मैच के लिए सीएम वैती सर और राजेंद्र पाटिल सर और तीसरे अंपायर है प्रसाद राजाध्यक्ष सर, जो इस बार इस मैच के लिए नहीं है, अगले मैच के लिए जरूर आएंगे. लेकिन इस बाउंड्री के साथ स्कोर 8 के घर में.
सन्मान्य गणेश केणे माणकुळे गावचे माजी सरपंच यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य गणेश केणे साहेब प्लीज अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय, मी विनंती करतोय. सन्मान्य गणेश केणे सर आणि सन्मान्य शरद केणे साहेब यांना देखील विनंती असेल, प्लीज अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय सर. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक सन्माननीय जॉन्टी केणे यांचं देखील आम्ही अतिथी कक्षामध्ये स्वागत करतोय. सरांनी अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय जॉन्टी केणे प्लीज अतिथि कक्ष में ऐसे. थैंक यू. बिल्कुल इसी बीच ये विकेट मैदान से बाहर गई है और टीम का स्कोर है 8 के घर में. 8 पे स्कोर जा चुका है और चेतन मैदान से बाहर आ चुके. यश समाप्त की, यश मैदान से बाहर गए जो 4 रन बना के अभी अभी उन्होंने लॉन्ग ऑफ के ऊपर एक शानदार चौवा लगा दिया था. 8 रन वेताल स्पोर्ट कोपर टीम का स्कोर है 8. और बिल्कुल थोड़ी सी बकौल जैसे से गेंद डाली थी अंदर, लेकिन उसने खेल दिया है और बिल्कुल पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया. जब तक एक सिंगल मिलेगी और एक सिंगल के साथ स्कोर जाता है 9 के घर में. 9 पे स्कोर जा चुका है. 2-3 विकेट के नुकसान पे बेताल स्पोर्ट कोपर टीम का स्कोर 40 रन की अभी तक जरूरत है. थोड़ा सा टप्पा जरूर पीछे रखा है, लेकिन इस बार बल्लेबाज देखिए, लेकिन यार इस बार दूसरा रन चुराने के प्रयास में क्या होगा, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. बाई का इशारा आया है तो अतिरिक्त रन 2 मिले और 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 11 के घर में. ये बल्लेबाज रोहित, इनका आगमन हो चुका है. 5 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए. 11 पे स्कोर जा चुका है. 11 स्कोर 3 विकेट के नुकसान पे. दीप की अगली गेंद और देखिए हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया है, लेकिन फील्डर मौजूद नहीं है. लेकिन ये देखिए लॉन्ग ऑफ फील्डर के हाथों से थोड़ी सी गलती हो गई है और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. 2 रनों के साथ यहां कोपर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 13 के घर में. 2 ओवर खत्म हो चुके हैं तो अब 13 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं. 3 विकेटें बाहर गए. आने वाली 12 गेंदें शेष है और 12 गेंदों में यह जीतने के लिए मेरे हिसाब से 36 रनों की जरूरत है. 36 रन इकट्ठा करना है 12 गेंदों में. तो ये 36 रन इकट्ठा कर रहा है. हर ओवर में 18 रन चाहिए. रन रेट भी 18 के औसत से चलना पड़ेगा, ज्यादा ही है, लेकिन ये रन इकट्ठा करना है तो मैदान के ऊपर जोरदार प्रहार करना है. सन्मान्य जॉन्टी केणी जे RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक आहेत त्यांना विनंती असेल अतिथी कक्षामध्ये स्थान बनायचे. सन्मान्य सुमितजी माळी समाजसेवक मानकोळी, सन्मान्य करणजी भोईर समाजसेवक मानकोळी, तसेच सन्मान्य केतन वामन माळी ज्यांनी मला उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी दिलेली आहे. स्वर्गीय प्रवीण वामन माळी यांच्या स्मरणार्थ त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय केतन बालाराम माळी यांना देखील विनंती असेल त्यांनी देखील अतिथी कक्षामध्ये यायचे. सन्माननीय केतन बाळाराम माळी, तसेच सन्माननीय केतन वामन माळी, सन्माननीय करण भोईर, सन्माननीय सुमित माळी आणि सन्माननीय जॉन्टी केणी सर्व मान्यवरांना विनंती असेल की तुम्ही प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचे. सन्माननीय राजेश सावंत माळी यांनी देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. बघा गावचा क्रिकेट आहे, आता पुढची मॅच माणकोळीची आहे आणि चांगला व्ह्यू अतिथी कक्षाचा आहे. त्या व्ह्यू मधून त्या व्ह्यूचा आनंद नक्कीच घ्या. सन्माननीय रविकांत पाटील साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र प्रेक्षकांची खचाखच गर्दी होणार आहे. मॅच ऑन ठेवा. बघा आम्ही पाहुण्यांचं स्वागत फावल्या वेळेमध्ये करतोय, तुम्हाला जास्त ऍडव्हान्टेज देतोय, प्लीज जास्त फायदा उचलू नका. आपल्याला वेळ दिलाय 20 मिनिटांचा, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला खेळ कंप्लीट करायचा आहे. ओवर टू यू सर. यस 36 रनों की जरूरत है अभी तक जीतने के लिए. और इस बार शॉर्ट थर्डमैन के क्षेत्र में देखिए गेंद चली गई है, हल्के हाथों से गेंद को कट कर दिया है, लेकिन एक सिंगल मिली. ये सिंगल डबल से कुछ होने वाला नहीं, क्योंकि हर ओवर में 18 रन चाहिए, यानी कि 3 छक्के चाहिए, बड़े हिट चाहिए. तो इस हालात में आप ऐसी बल्लेबाजी कर सकते हैं तो आपके ऊपर अंडर प्रेशर आ सकता है.
और ये उड़ाया, लॉप किया, हवा में जरूर गेंद है लेकिन फील्डर नीचे आया। लॉन्ग ऑफ फील्डर ने शानदार कैच लिया। विकेट नंबर 14 चला। ड्रेसिंग रूम में बल्लेबाज वापस जा रहे। रोहित बिना खाता खोले। टीम का स्कोर है 14, 4 विकेट के नुकसान पे। वेताल स्पोर्ट कोपर टीम का स्कोर डीजे। भगवंताचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय देऊ कृष्ण भोईर यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एकविरा स्पोर्ट्स मानकोळी तसेच गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोळीच्या वतीने सर्व मान्यवरांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. तो नए बल्लेबाज मैदान के अंदर 6 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए हैं ऋतिक। लेकिन यहां तारीफ करना पड़ेगी जरीमरी स्पोर्ट अलीमघर के गेंदबाजों की। शानदार गेंदबाजी चल रही है और ये हवा में जरूर लॉप किया है। शॉर्ट मिड विकेट खिलाड़ी गेंद को कैच को पकड़ना जा रहे थे लेकिन कैच उनके हाथ से छूट गई है। अगर कैचेस को पकड़ना ही चाहिए, अगर खिलाड़ी गेंदबाज को साथ नहीं देंगे तो गेंदबाज का हौसला थोड़ा सा लस्त पस्त हो जाता है। लेकिन यहां जीवनदान मिला बल्लेबाज चेतन को। 2 रनों के साथ चेतन पहुंचे व्यक्तिगत 7 रन पे और टीम का स्कोर पहुंचा है 16 के घर में। अभी तक 33 रन चाहिए और इस 9 गेंदे 33 रन तो बड़े बड़े हिट चाहिए, छक्के चौकों की बौछार चाहिए। नहीं, ये देखिए शायद बैक फुट जाकर गेंद को पॉइंट के क्षेत्र में खेलने का प्रयास किया, कट करने गए थे लेकिन बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद विकेट कीपर के दस्ता में कट एंड बॉल कर दिया। और विकेट नंबर इस बार देखा जाए शायद 5वां ड्रेसिंग रूम में लड़खड़ा तो ही पारी। बिल्कुल इस बार थोड़ी सी परिस्थिति डाउन हो चुकी है। ताश के पत्तों की तरह बिखर गई है कोपर टीम। नए बल्लेबाज कल पेश आए 7 नंबर के बल्लेबाजी करने के लिए। तो ये मिडिल ऑर्डर इस बार देखा जाए अभी तक जिंदा है लेकिन खेल में ऐसा कोई जान नहीं, कोई छक्के कोई चौकों की बौछार नहीं है। ये देखिए उड़ा, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी ने इस बार बेहतरीन कैच देखिए, शानदार कैच लपक लिया और यहां 6वां विकेट मैदान से बाहर। वेताल स्पोर्ट कोपर टीम की परिस्थिति बहुत ही नाजुक। यहां पूरी तरह से जो कोपर की टीम है वो मजदार में फंस गई है। तो अब इस ओवर की ये अंतिम गेंद शेष, आखिरी गेंद शेष है, आने वाली 6 और यहां हैट्रिक का मौका है। मुकेश क्लीन बॉल और हैट्रिक पूरी कर दिया। शानदार दूसरी हैट्रिक संपादन कर चुके मुकेश ने। क्या गेंदबाजी की, वो गेंदबाजी। मैंने हमेशा कह दिया कि घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से और बॉलर की पहचान उसके विकेट लेने की क्षमता से। ग्रेट बॉलर, कमांड दीजिए। क्या मुकेश पाटिल ने गेंदबाजी की या जरीमरी स्पोर्ट आलिमगढ़ की टीम के अंदर ऐसी धुआंधार गेंदबाजी है कि मानो सामने वाले कोपर के बल्लेबाज पूरी तरह से सरेंडर हो चुके हैं, क्योंकि 7 विकेट मैदान से बाहर गए। कहते हैं ना कि जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उसी तरह से देखिए कोपर टीम की परिस्थिति हमें देखने को मिल चुकी है। अब 9 नंबर के ऊपर रोशन आए और 6 गेंदें शेष। जीतने के लिए 32 रन चाहिए, 33 रन चाहिए। तो 33 रन चाहिए। याद करो गैरी सोबर साहब की वो इनिंग, याद करो युवराज सिंह की वो इनिंग, रवि शास्त्री साहब जी की इनिंग देखो, हर्षल गिफ्ट की इनिंग देखो, जिन्होंने 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगा दे।
ऐसी धुआंधार पारी आपको खेलना पड़ेगी। दरम्यान जयेश माली साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे एकवेळ स्पोर्ट्सचा मानकुले यांच्या माध्यमातून. 33 अभी तक रन चाहिए और देखिए पूरी तरह से थोड़ी सी गेंद नीचे रह गई, थोड़ी रफ्तार वाली गेंद थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर फेंकी थी, बल्लेबाज को कुछ समझ नहीं सका, थोड़े से बैकफुट पर जाकर गेंद को खेलने का प्रयास किया था लेकिन वो प्रयास कामयाब नहीं बन चुका है। 5 गेंदे 33 रन चाहिए, 5 छक्के जा सकते तो भी मुश्किल है लेकिन ये देखिए ड्राइव किया है और मिड ऑफ फील्डर थोड़े गलती कर रहे मगर इससे कोई नुकसान नहीं होगा, इससे आप सिंगल रह सकते और ये 49 का पीछा करते समय बस एक ही बाउंड्री आई, बाकी ऐसा कोई खासा करिश्मा बल्लेबाजों के बल्ले से देखने को नहीं मिल चुका है। धमाका ही तगड़ा नहीं हुआ है, इसलिए जीत को अर्जित करने में आलिमगढ़ की टीम सक्सेसफुल साबित हो रही है। देखिए बहुत अच्छी गेंद, शानदार गेंद, गेंद की लाइन देखिए। जरीमरी स्पोर्ट आलिमगढ़ की टीम के अंदर गेंदबाजी की धार अच्छी है, गेंदबाज सभी अच्छे हैं और पूरी तरह से वेताल स्पोर्ट कोपर टीम जो है इस बार लक्ष्य का पीछा करने में असफल बनने जा रही है। पायगाव संघ नाईक आपण आपल्या अंतिम 11 खेळाडूंची यादी आमच्या जीटीसी 3 गेंद शेष बस औपचारिकता मैच में बाकी है। वैसे तो मैच जरीमरी स्पोर्ट आलिमगढ़ ने जीती हुई है। देखिए फुल टॉस ये गेंद है, कहते हैं ना कि दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है, जब तक दिवाली है तब तक पटाखे फोड़ो। ये बाउंड्री बहुत लेट आई, इसका कुछ फायदा नहीं हो सकता मगर 4 के साथ स्कोर पहुंचा है 21 के घर में। 2 गेंदें शेष है, 28 रनों की अभी तक जरूरत है। 2 गेंदों में 28 कहां से आएंगे लेकिन बाउंड्री रोशन ने लगाई और देखिए क्या गेंद, यॉर्कर गेंद फेंकी हुई है और बिल्कुल उन्होंने अभी तक गेंदें फेंकी सभी नीचे ही रखी। एक ही गेंद उनकी है जो चौथी गेंद थी वो उन्होंने थोड़ी आगे रखी, बाकी तीनों जो गेंदें थी वो नीचे रख गए। बेहतरीन वेरिएशन। अंतिम गेंद शेष, असंभव और असंभव हो गया कोपर टीम को। ये देखिए और मैच को जीता इस बार देखा है 27 रनों से इस मैच को जीता है जरीमरी स्पोर्ट आलिमगढ़ टीम ने और परास्त होना पड़ा वेताल स्पोर्ट कोपर टीम को। तो जीतने वाली टीम का अभिनंदन, तो हारने वाली टीम को बैड लगे लेकिन अगले टूर्नामेंट के लिए उन्हें हम ढेर सारी शुभकामनाएं देते हैं। बिल्कुल, तो मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है जरीमरी स्पोर्ट आलिमगढ़ के बल्लेबाज प्रणव, जिन्हें हम निमंत्रण दे रहे हैं कि आपका ये मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए हमारे मंच के ऊपर आइए, आपका हार्दिक स्वागत है। बेहतरीन काम किया, मैच को जीता आलिमगढ़ ने और परास्त होना पड़ा कोपर टीम को, तो दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। धन्यवाद मात्रे सर. मानकुली गावचे समाजसेवक देवू भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सूप असते हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावलेला आहे प्रणव सलामीराज याने 28 धावांचं योगदान दिलं होतं. 10 चेंडूचा सामना करताना 3 चौकार आणि 2 षटकारांचा त्याच्या खेळीमध्ये समावेश होता. अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. हे आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत डबल-एस स्पोर्ट्सचे ट्रिपल-एस स्पोर्ट्सचे ऑनर पराग पाटील भांडुपकर यांनी आणि हे टी शर्ट दिलं जाईल. ट्रिपल-एस स्पोर्ट्स ऑनर पराग पाटील